मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत. अनघा ही छकुलीला तयार करत असते. तेवढ्यातच तिथे अभि येतो आणि अभि म्हणत असतो, अगं काय झालं, हिला का तयार करतेस, कुठे घेऊन जायचंय का तुला. तर अनघा म्हणत असते, हो मी तिला आश्रमात घेऊन जाणार आहे. अभि म्हणत असतो, एवढी घरात माणसं असताना तिला आश्रमात घेऊन जायची गरज काय. तर अनघा म्हणत असते, अरे वा, हे तुला कळतंय की. आणि मग तू तर हे देश सोडून तिला देशाबाहेर घेऊन चाललायस, त्याचं काय. तर अभि म्हणत असतो, प्लीज अनघा अगं समजून घे, एवढी मोठी संधी मला पुन्हा नाही मिळणार. असं म्हणतच अभि परत तिला अनघाला पेपर दाखवायला लागतो आणि म्हणत असतो, हे बघ, एवढे मोठे पैसे, एवढं मोठं घर आणि कॉन्ट्रॅक्ट संपला की येऊ की आपण परत, आणि अशी संधी मला पुन्हा मिळणार नाही. तर आणि अनघा म्हणत असते, किती वर्षाने. तर अभि म्हणत असतो, 2 वर्षाने. तर अनघा म्हणत असते, मग 2 वर्ष मी तिकडे काय करायचं, तुझी घरची कामं करायची, छकुलीला सांभाळायचं आहे तू, आणि तुला एक बायको नकोय, तर तुला एक बिना पगारीची मोलकरीण हवी. असं अनघा अभिशी बोलत असते. तर अभि जोरातच ओरडत म्हणत असतो की अनघा हे काय बोलत आहे. तर अभि अनघावर ओरडत असतो. तर तेवढ्यातच तिथे केदार येतो आणि केदार म्हणत असतो, अभि हे काय चाललंय, एवढ्या जोरात तुझ्या मुलीच्या देखता तू ओरडतोयस बायकोवर, तुझ्या मुलीवर काय संस्कार पडणार. म्हणत असते, अभि हे बघ, मी तुझ्यासोबत येणार नाहीये, मला इथली लोक हवीसी वाटतात आणि त्यांचा खूप आधार वाटतोय, त्याच्यामुळे मी आला जायचं असेल तर तू जा, मी आणि छकुली इथून कुठेही येणार नाही. तर अभि परत अनघावर ओरडत असतो. तर केदार त्याला घेऊन अभिला घेऊन समजावून सांगण्यासाठी केदार हा अभिला घेऊन बाहेर जातो. तर इकडे अनिरुद्ध आणि संजना हे दोघेजणे रेवतीला भेटण्यासाठी गेलेले असतात. तर संजना म्हणत असते, रेवतीने तो व्हिडिओ पोलिसांना जर दिला नसेल. एवढ्यातच तिथे रेवती आणि पोलीस येतात. पोलीस म्हणत असतात, बरोबर बोललात मॅडम तुम्ही, रेवतीने आम्हाला व्हिडिओ दिला. तर रेवती म्हणत असते, सॉरी मॅडम, मी द्यायला नको होता व्हिडिओ, पण त्याने मला धमक्या द्यायला सुरुवात केली होती, मी किती दिवस लपून राहणार. तर संजना रेवतीला म्हणत असते, मीही तुझ्या जागावर जर असती तर मीही हेच केलं असतं. आणि पोलिसाला म्हणत असते, आम्ही फक्त रेवतीला एवढ्यासाठीच मना करत होतो, एकाविषयी आमच्याकडे खास काही पुरावा नव्हता. तर पोलीस म्हणत असतात, बरोबर बोललात मॅडम तुम्ही, तो व्हिडिओ आम्ही पुरावा म्हणून नाही वापरू शकत, पण त्यांच्या घरावरती आम्ही रेड टाकण्यासाठी वॉरंट म्हणून तो पुरावा आम्ही व्हिडिओ वापरू शकतो, त्याच्यामुळे आम्ही राधिकाच्या घरावर. आणि इन्स्पेक्टर म्हणत असतात, तिचे सर्व काही बिझनेस आम्ही बंद करणार आहोत, तिने सर्व अनलिगल व्यवसायाबद्दल आम्हाला सर्व काही रेवतीने सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही आजच तिचे सर्व काही व्यवसाय बंद करणार आहोत आणि त्याच्यामध्ये तुमचंही व्यवसाय आहे. तर संजना म्हणत असते, माझाही व्यवसाय बंद झाला तरी चालेल, पण त्या राधिकाला सोडू नका, मी माझा व्यवसाय शून्यातून उभा करायला तयार आहे. तर इन्स्पेक्टर म्हणत असतात, तुम्हाला दोघांनाही चौकशीसाठी यावं लागेल, देशमुख सर तुम्हालाही. तर अनिरुद्ध म्हणत असतो, ठीक आहे, मी पण तुमची मदत करायला तयार आहे, पण त्या बाईला असं सोडू नका, तिला लवकरात लवकर अटक करा, तिने माझ्या मित्राचा जीव घेतलाय. तर इन्स्पेक्टर म्हणत असतात, हो आमचंही तेच चालू आहे, पण ती आमचा असा अंदाज आहे ती देश सोडून पळाली आहे म्हणून. तर संजना म्हणत असते, हे कसं शक्य आहे, मी काल रात्रीच तिच्याशी बोलले. तर इन्स्पेक्टर संजनाला म्हणत असतात, तुमचं दोघीचं काय बोलणं झालं त्याच्याबद्दल मला थोडीशी माहिती देता का. तर संजना हो असं म्हणत असते. तर इन्स्पेक्टर म्हणत असतात, चला मग. इकडे रेवती संजनाला म्हणत असते, सॉरी मॅडम, पण माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता. तर संजना म्हणत असते, तर संजना ठीक आहे असं. तर केदार हा अभिला घेऊन बाहेर येतो आणि म्हणत असतो, बघ या घराकडे. तर अभि म्हणत असतो, काय हे तर काय ताजमहल आहे का, हे माझंच घर आहे, हे मला माहिती आहे. तर केदार हसतो आणि म्हणत असतो, हो तुझंच घर आहे, पण या घरामध्ये तू सुरक्षित राहतोस ना, या घरातल्या माणसं सर्व तुझ्या सुखासाठी झटत असतात. आणि अनघा तर रुमालापर्यंत, तर तुझ्या इस्त्रीच्या कपड्यापर्यंत सर्व काही तुझ्या हातात देत असते. तू फक्त ऑफिसवरून आल्याच्या नंतर फक्त 2 घंटे जानकीशी खेळत असतो, मग सर्व काही तर अनघाच बघत असते ना. या घरातील सर्वांना जोडून ठेवणं, या घरातील सर्वांना बघणं, घरातील सर्व कामं करणं, हे सर्व काही हे तू करू शकतोस का. ती पण जॉब करते, सर्व काही तू करू शकतोस का. एकदा तिच्या जाग्यावर तुला ठेवून बघ. जर तिने जर ठरवलं तिच्या जॉबसाठी हे घर सोडून हा देश सोडून जर जायचं, तर तू तिला परवानगी देशील का. नाही ना. तर मग
तर म्हणूनच म्हणतोय हा हट्ट सोड. आणि जर मला या विषयावर बोलायचं नव्हतं पण तू पर्यायच नाही ठेवला म्हणून बोलावं लागतंय आणि सर्व काही अनघा मागचं विसरून तुझ्यासोबत राहते ना, हे खूप झालं. आणि आता दोघांमध्ये दुरावा निर्माण करू नकोस. तुला करिअर घडायचंच आहे ना, तर इथे भारतातच घडव. कितीही तिचं करिअर घडेल आणि तूही असं सुखाने संसार करा. आणि जर तुला तरीही जायचं असेल तर तू बिनधास्त जा, पण अनघाला धमकी द्यायची नाही किंवा तिच्यावर दबाव आणायचा नाही आहे. ती तिचा निर्णय घेईल आणि गमावलेला पैसा परत कमावू शकतो, पण गमावलेली नाती ही परत मिळणार नाही, असं म्हणून केदार परत तिथून निघून जातो. हे यश आरोहीला प्लॉट दाखवण्यासाठी घेऊन आलेला असतो. तर आरोही म्हणत असतो, खरंच तू किती गाडी फास्ट चालवतोस आणि लोक रस्त्याहून जाताना गड्डे चुकवतात, पण तू प्रत्येक गड्ड्यातून कशी बाईक जाईल याचा प्रयत्न केलास. तर यश म्हणत असतो, गप्प बस, तू मुठीत जीव घेऊन नव्हती बसलीस. तर आरोही म्हणत असते, मुठीत जीव घेऊन बसण्यासाठी मी जर काही वेळ अजून जर तुझ्या बाईकवर बसले असते ना, तर तो जीव मुठीत घेण्यासारखा राहिलाच नसता. मी ठरवलंय याच्या पुढे मी तुझ्या बाईकवर कधीही बसणार नाही. म्हणत असो, ठीक आहे, तुला ॲटोनं जायचे का कुठे पण, तर तुला ॲटोनं पैसे खर्च करायचे असतील तर माझं काहीच म्हणणं नाही. तर आरोही म्हणत असते, मी ॲटोनं नाही पण मीच बाईक शिकणार आहे. तर यश म्हणत असतो, तुला माझ्याकडून बाईक शिकायची. आरोही म्हणत असते, नापास झालेल्या विद्यार्थ्याकडून मी नोट्स काढून घेत नसते. आणि बघ, सगळा प्लॅन फ्लॉप झालाय. तू प्लॉट दाखवण्यासाठी घेऊन आला होतास ना, मग आता तर बाईकच बंद पडली, मग आता काय करायचंय? माझा प्रॉब्लेम कळत नाही का? मी जेवढ्या दिवस मॅमकडे राहिली तेवढ्या दिवस ईशा तिकडे येऊ शकणार नाही. तर यश म्हणत असतो, आपल्याला जिथे यायचं होतं तिथे आपण आलो. आणि यश त्याच्या घराकडे बोट दाखवतो. तर आरोही म्हणत असते, काय यश, हे जर तुझं घर आहे ना? मग तर यश म्हणत असतो, हो, माझ्या घरासमोरच हा आहे प्लॉट. तर आरोही म्हणत असते, खरंच सिरियसली, पण हा प्लॉट कोणाचा आहे? आणि आपण काय तसंच जायचं काय? आपण अजून काही ठरवलं नाही काय बोलायचं काय नाही. तर यश म्हणत असतो, त्याची काहीही गरज नाही, कारण वर कोणीच नाही आहे. तर आरोही म्हणत असते, मग कसं जायचं आहे आपण? तर यश हा आरोहीला चाबी दाखवतच म्हणत असतो, हे बघ, हे आहे घराची चाबी. तर आरोही म्हणत असते, म्हणजे तू एवढा ओळखतोस त्यांना, एवढी ओळख आहे तुझी? तर यश म्हणत असतो, हो, खूप जास्त, कारण हा प्लॉट गौरीचा आहे. हे बघून आरोहीला खूप मोठा धक्का बसतो. आणि यश म्हणत असतो, मी तिची खूप वाट बघितली जेव्हा ती परत येईल. जेव्हा तिच्या साखरपुड्याची बातमी कळाली तेव्हाही मी तिची खूप वाट बघितली. असं वाटलं तिचं लग्न होऊन जावं. नंतर तिचं लग्न झाल्याच्या नंतरही मी मग हाच प्लॉट रेटवर घेतला आणि म्युझिक सॉंग हा प्लॉट वापरायचा म्हणून ठरवलं. पण ठीक आहे, ओके, तू इथे राहू शकतेस. तर आरोही म्हणत असते, शक्यच नाही, मी इथे राहणार नाही, कारण त्या दिवशी तुझे बाबा काय म्हणाले तुला कळतंय का? तुझे बाबा म्हणाले की तू गौरीची जागा घ्यायचा प्रयत्न करतेस म्हणून, आणि मला कुणाचीही जागा घ्यायची नाही आहे. तर यश म्हणत असतो, अगं आरोही, तो माझा भूतकाळ होता आणि तो मी विसरण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे आणि त्याच्याशी तुझा काहीही संबंध नाही. इथे कुणीही राहत असेल, अगं थोडासा प्रॅक्टिकली विचार कर, इमोशनली बाजूला ठेवून प्रॅक्टिकली विचार करून बघ. इथून सर्व काही तुला जवळ आहे, कॉलेजेस, मार्केटिंग, आणि एका आवाजात आम्ही सर्वजण तुझ्या जवळ असू. सर्व हा एरिया पण खूप चांगला आहे, थोडासा विचार करून बघ. तर आणि तुला जर हा प्लॉट नाही आवडला ना, तर आपण नक्कीच दुसरा बघूयात, पण थोडासा प्रॅक्टिकली विचार करून बघ, असं म्हणतच यश आरोहीला कन्व्हिन्स करत असतो. तर आरोही ही कन्व्हिन्स होते आणि म्हणत असते, आरोही प्लॉट बघण्यासाठी तयार होते. तर इकडे अनिरुद्ध लॅपटॉपवरती जॉब बघत बसलेला असतो. तर तेवढ्यातच तिथे संजना येते आणि संजना म्हणत असते, काही इम्पॉर्टंट करत आहेस का काम? तर अनिरुद्ध म्हणत असतो, नाही, फक्त जॉब बघतोय. या वयातील जॉब भेटणं खूप मुश्किल आहे, नोकरी शोधणं. तर अनिरुद्ध म्हणत असतो, आणि जे काही विनाचं आणि माझं जे काही घडलं ना, त्यामुळे सर्व मार्केटमध्ये माझं नाव खूप बदनाम झालं आणि त्याच्यामुळे मला जॉब भेटणं खूप मुश्किल आहे. संजना म्हणत असते, अरे अनिरुद्ध, पण तू जॉबसाठी का शोधतोय? तू बिझनेस कर काहीतरी. तर अनिरुद्ध म्हणत असतो, बिझनेस जरी केला ना तरी त्याच्यामध्ये माझा लॉसच होतोय आणि मित्राच्या याच्यामध्ये मी वाहून जातो आणि तेच मित्र मला धक्के देऊन तिथून बाहेर काढतात. मग काय करायचं? तर संजना म्हणत असते, अरे हे बघ, राधिका पळून गेली आणि त्याच्यामुळे माझ्यावर कामाचं प्रेशर खूप पडलेलं आहे आणि जी गेलेली माणसं ती परत आणायची, आणि ती जर परत आली नाही ना तर मला खरंच माझा सगळा आणि जो काही
माझा कॉन्फिडन्स आहे ना तो सर्व काही मी गमावून बसेल आणि तो मला गमवायचा नाही आहे, म्हणूनच मी तुझ्याकडे मला मदत मागत आहे. अनिरुद्ध म्हणत असतो, अगं कॉन्फिडन्स गेलेल्या माणसाकडेच काय मदत मागणार आहेस तू. तर संजना म्हणत असते, अनिरुद्ध आपण एकमेकांना कॉन्फिडन्स देऊया की, आणि जे आपल्यातले गुण असतात ना ते आपल्या समोरच्या माणसांना दिसतात, आपल्याला नाही. असं म्हणतच संजना ही अनिरुद्धला कॉन्फिडन्स देत असते. तर पुढील भागामध्ये आशुतोष म्हणत असतो, अनिश सकाळीच बॅग घेऊन गेलाय पण त्याने मला काही सांगितलं नाही. तर अनिश हा बॅग घेऊन देशमुखांकडे आलेला असतो. तर अनिश म्हणत असतो की सर, ईशा म्हणत असते, अनिश मला माहिती होतं तू की मला न्यायला येशील. तर अनिश म्हणत असतो, तुला घर सोडायचंच आहे ना, तर नीट घर सोड. अनिशने ईशाची बॅग आणलेली असते. तर इकडे अरुंधती म्हणत असते, अनिश ईशा घरी आले की मी अनिशला आणि ईशाला सांगणार आहे की तुम्ही तुमचं बघा. आता अरुंधती ईशाला आणि अनिशला दोघांनाही घराबाहेर काढणार आहे. हे बघण्यासाठी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यावर आशुतोषचं काय म्हणणं असेल हे मला कमेंट करून नक्कीच सांगा.